उघडा डोळे बघा नीट 100% गाईच्या दुधापासून बनलेले शुद्ध सोनेरी आणि दाणेदार गोवर्धन तूप गर्वाने गोवर्धन। ब्रेक नंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। थेट मुंबईत जाऊयात। ठाकरे बंधू मुंबादेवीच्या दर्शनासाठी पोहोचलेले आहेत। ही दृश्य आपण पाहतोय मुंबादेवीच्या मंदिरातली। मुंबादेवी मुंबईचं ग्रामदेवी आहे आणि तिच्या दर्शनासाठी ठाकरे बंधू पोहोचलेले आहेत। आदित्य ठाकरे देखील उपस्थित आहेत, रश्मी ठाकरे आहेत, उद्धव ठाकरे देखील इथे पोहोचतायत आणि उद्या मतदान होत आहे। त्या मतदानाआधी मुंबादेवीला साकडं घालण्यासाठी म्हणून ठाकरे बंधू मुंबादेवीच्या मंदिरामध्ये पोहोचलेले आहेत। सहकुटुंब सहपरिवार मुंबादेवीच्या दर्शनासाठी ठाकरे कुटुंबीय आलेला आहे। उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे, राज ठाकरे, शर्मिला ठाकरे हे सगळेजण उपस्थित आहेत। अमित ठाकरे देखील सोबत आहेत। ठाकरे बंधूंसाठी ही निवडणूक कसोटीची आहे, कारण 20 वर्षांनंतर आपापसातले मतभेद, राजकीय टीका टिप्पणी सगळं बाजूला ठेवून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे निवडणुकांच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत। मराठी माणूस, मराठी अस्मिता, मराठी भाषा, मुंबईतलं मराठी माणसाचं अस्तित्व हे मुद्दे या निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या अजेंड्यावर आहेत आणि उद्या मतदानापूर्वी ठाकरे बंधूंनी मुंबादेवीला साकडं घातलेलं आहे। मुंबादेवी मुंबईची ग्रामदेवता आहे आणि तिला साकडं घालण्यासाठी ठाकरे बंधू इथे एकत्रित आल्याचं पाहायला मिळतंय। अत्यंत जागरूक तसं हे देवस्थान आहे आणि तिथे ठाकरे बंधू नतमस्तक झालेले आहेत। उद्या मतदार मतपेटीतून काय कौल देणार हे 16 तारखेला स्पष्ट होणार आहे। ठाकरे बंधूंसाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे, कसोटीची आहे। अनेक महापालिकांमध्ये ठाकरे बंधूंनी युती केली असली तरी प्रमुख लक्ष हे मुंबई महानगरपालिका आहे, कारण गेली 5 टर्म मुंबईवरती शिवसेनेची सत्ता राहिलेली आहे। पण सध्या भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेनं प्रचंड मोठं आव्हान ठाकरेंसमोर उभं केलेलं आहे, पण त्याला तोडीस तोड उत्तर देत ठाकरे बंधू या निवडणुकीच्या मैदानात उतरलेले आहेत। सचिन गाड आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। सचिन, आपण पाहतोय की आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोन्ही मुंबादेवीच्या दर्शनाला इथे आलेले आहेत। उद्या नंतर मुंबईमध्ये मतदान पास करणार आहे आणि त्याला 24 तास शिल्लक राहिलेले असताना आपण बघतोय की संपूर्ण ठाकरे बंधू हे मुंबादेवीच्या दर्शनाला आलेले आहेत। दरवेळेला जेव्हा मुंबईमध्ये मुंबईच्या निवडणुका असतात तेव्हा उद्धव ठाकरे हे अगदी आवर्जून हे सहकुटुंबासह मुंबादेवीचं दर्शन घेत असतात आणि आपण बघतोय की यावर्षी देखील त्यांनी मुंबईच्या निवडणुका अगदी तोंडावर असताना मुंबादेवीचं दर्शन घेतल्याचं आपल्याला दिसून येतं। ही निवडणूक ठाकरे बंधूंसाठी कोणकोणत्या मुद्द्यांच्या अनुषंगाने महत्त्वाची आहे? किती कस लागलाय ठाकरे बंधूंचा? नक्कीच आपण बघतोय की या सगळ्या निवडणुकीमध्ये ठाकरेंनी जवळपास 3 एक सभा घेतलेल्या होत्या। महायुती ही नक्कीच त्यांच्यापेक्षा प्रचारात अगदीच पुढे राहिलेली आहे। मात्र शेवटच्या टप्प्यांमध्ये प्रचाराचा धडाका लावत जाहीर सभा घेत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी कुठे ना कुठे निवडणूक त्यांच्या बाजूने करण्याचा प्रयत्न केला। मराठीचा मुद्दा, त्यासोबतच मुंबईचं अडाणीकरण आणि मुंबईला कशा प्रकारे महाराष्ट्रापासून तोडण्याचा एक डाव हा विरोध सत्ताधाऱ्यांकडून आखला जातो, या सगळ्या अजेंड्यावरती त्यांनी या संपूर्ण प्रचार राबवला। आज काल खर्च प्रचाराची प्रचार संपलेला आहे। मात्र काल एक निवडणूक आयोगाने जे परिपत्रक काढलं आणि त्यामध्ये उमेदवाराला घरी जाऊन प्रचार करण्याची मुभा दिली, त्यावरून देखील आपण पाहतोय की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर टीका केलेली होती आणि आज देखील जे काही एक नवीन यंत्र निवडणूक आयोगाने ईव्हीएमला जोडण्याचं सांगितलेलं आहे त्यावरून देखील त्यांनी टीका केली। आणि आज आपण बघतोय की आता अगदी काही तास शिल्लक राहिलेले आहेत आणि असं असताना आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे हे सहकुटुंब मुंबादेवीच्या दर्शनाला आलेले आहेत। नक्कीच त्यांनी निकाल हा त्यांच्या बाजूने लावा या संदर्भातील टाकड्या हे देवीला घातले जाते। आपण बघतोय की उद्धव ठाकरे
राज ठाकरे त्यांचं संपूर्ण कुटुंब हे मुंबादेवीतून दर्शन घेऊन बाहेर पडताना आपल्याला दिसून येतं. सचिन, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. तर ही दृश्य आपण पाहतोय मुंबादेवी मंदिर परिसरातली. ठाकरे बंधूंनी सहकुटुंब सहपरिवार इथे मुंबादेवीचं दर्शन घेतलेलं आहे. उद्धव ठाकरे, राज ठाकरे, रश्मी ठाकरे, शर्मिला ठाकरे, अमित ठाकरे, आदित्य ठाकरे हे सगळेजण इथे उपस्थित होते. मुंबादेवीचं दर्शन त्यांनी घेतलेलं आहे. मतदार राजा कौल कोणाच्या बाजूने देणार हे 16 तारखेला स्पष्ट होईल. उद्या मतदान होणार आहे. 9 वर्षांनंतर तब्बल मुंबई महानगरपालिकेची निवडणूक होतीये. 2017 साली निवडणूक झालेली होती आणि त्यानंतर आता ही निवडणूक होतीये. 9 वर्षात अनेक समीकरणं बदललेली आहेत. गेल्या 9 वर्षांमध्ये चित्र बदललेलं आहे. राज्यातली सत्तेची समीकरणं बदललेली आहेत. मतदारांची डेमोग्राफी बदलली आहे. मतदारांची मानसिकता बदललेली आहे आणि या सगळ्याचा विचार करता सध्याच्या निवडणुका ही प्रत्येक पक्षाची कसोटी पाहणार आहेत. आणि या बातमीसह बुलेटिनमध्ये आपण आता इथेच थांबूया. प्रत्येक बातमी